चेंडू मिळाले होते. तर एक चांगल्या प्रकारचं या ठिकाणी आपण पाहतोय सुरेख असं या ठिकाणी आयोजन आपण पाहतोय. वीर धरत्रीपुत्र चषक 2025 आपल्याला पाहायला मिळत आहे. आलेल्या या ठिकाणी प्रेक्षकांचं तसंच सर्व खेळाडूंचं या ठिकाणी आयोजकांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत असेल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. तसेच खेळाडू कक्षामधून आपण पाहतोय दोन्ही ठिकाणी मैदानामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतात. बिरवाडी संघाचा 12वा खेळाडू समालोचन कक्षाकडे यायचा आहे. बिरवाडी संघ आपला एक प्रतिनिधी या ठिकाणी पाठवा. बघायचं तसे दोन्ही पंच या ठिकाणी आपण पाहतोय सकाळपासून एक चांगल्या प्रकारचं डिसिजन एक चांगल्या प्रकारचा निर्णय देण्याचं या ठिकाणी महत्वाचा असा कार्यभाग या ठिकाणी आपला पार पडताना तसेच आपण या ठिकाणी पाहतोय तसेच या स्पर्धेचा आपण लाईव्ह प्रक्षेपण थेट प्रक्षेपण या ठिकाणी पाहू शकतो. ओम साई लाईव्ह यांच्या माध्यमातून जे आमचे प्रेक्षक या ठिकाणी मैदानामध्ये येऊ शकले नाही प्रत्यक्ष सामना पाहण्यासाठी तर त्या सर्व प्रेक्षकांसाठी या ठिकाणी ओम साई लाईव्हच्या माध्यमातून आपण या ठिकाणी सामन्याचं थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच वीर धरतीपुत्र चषक 2025 एक चांगल्या प्रकारचं आयोजन एक चांगल्या प्रकारचं या ठिकाणी आपण सुरुवात केलेली आहे. तर पंच या ठिकाणी बघायचं सामन्याला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते तर स्ट्राईकवर आपण पाहतोय स्ट्राईकवर आहे ते साईश आणि नॉन स्ट्राईकवर आपण पाहतोय श्रेयश असे दोन्हीही सलामीर आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 1 या ठिकाणी मार्गस्थ असताना मीत या नावाचा गोलंदाज आपण पाहतोय. बघायचंय पहिला चेंडू आपल्याला बघायचंय क्षेत्ररक्षक या ठिकाणी आपण पाहतोय चेंडूच्या मागे धावतायत परंतु चेंडूला फील्ड करेपर्यंत सरळ चेंडू जातोय सीमारेषे पार. 4 धावींकरता चौकार येताना आणि एक सुमधुर गीत वाजताना. धन्यवाद धन्यवाद डीजे. बघायचा आहे मागचा जो सामना झाला त्यामध्ये आपण पाहतोय आई चंडिका कोपर संघाच्या ठिकाणी आपण पाहतोय दोन संघामध्ये आपण जर पाहिलं तर चांगल्या प्रकारचा सामना पाहायला मिळाला आणि त्यामध्ये आपण पाहतोय तर पहिला चेंडू आपण पाहिला होता अत्यंत चांगल्या प्रकारची सुरेश आपण पाहिला क्षेत्ररक्षक आहे ताही चेंडू बघायचा आहे जाईल का सीमारेषेपर्यंत परंतु चेंडूचा वेग मात्र थोडासा कमी होतोय. फील्ड केलं जाते चेंडूला चांगल्या प्रकारची रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजामध्ये पाहायला मिळत आहे. चांगल्या प्रकारचं तालमेळ आपण पाहतोय आणि धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती 7 या धावसंख्येवर. मागचा सामना झाला होता त्यामध्ये जर आपण पाहिलं विजयी संपादन केला होता सरपाडा 11 संघाचं या ठिकाणी आपण पाहतोय खेळाडू विशाल ठरतात मॅन ऑफ द मॅच मागच्या मॅच साठी ते त्यांनी या ठिकाणी यायचं आहे. तर काहीच पाहिलं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे आणि चेंडू सरळ आपण जर पाहिलं तर पार 4 धावेंकरता उकार येताना या ऐकूया डीजेला. धन्यवाद धन्यवाद डीजे धन्यवाद. बघायचं आपण पाहिलं तर गोलंदाज चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत असतो परंतु प्रत्येक क्षेत्ररक्षकाने गोलंदाजाला क्षेत्ररक्षण करून साथ देणं अत्यंत आवश्यक असतं परंतु खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. हाही आपण पाहतोय चेंडू हवेमध्ये आहे सीमारेषे पार होईल काय तर यस चेंडू सरळ आपण पाहतोय सीमारेषे पार 6 धावेंकरता षटकार येताना.
धन्यवाद धन्यवाद डीजे. तर आपण पाहतोय धावफलकावर धावसंख्या मात्र वाढली जाते. ती 17 धावा आतापर्यंत आपण पाहतोय धावफलकावर लागलेले आहेत. पहिल्या चेंडू मागे चौकार आला होता, दुसऱ्या चेंडू 3 धावा, तिसरा चेंडू जर आपण पाहिला चौकार आला आणि चौथा चेंडू जर आपण पाहिला तर षटकार येतोय. म्हणजे पहिल्याच षटकापासून कुठे ना कुठेतरी एक चांगल्या प्रकारची धावसंख्या करण्याचा मानस या ठिकाणी पाहायला मिळतोय. आई जर आपण पाहिलं तर चेंडू निर्धाव चेंडूची सांगता मात्र होताना पाहायला मिळतंय. एक चांगल्या प्रकारचा चेंडू, एक चांगल्या गुणवत्तेचा, एक चांगल्या दर्जेचा या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू. बघायचं या ठिकाणी शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. तर याही आपण पाहतोय षटक क्रमांक, तगायचा षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहतो एक समाप्त झालेला आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 17 धावा लागल्या जात आहेत. तर मागच्या सामन्यामध्ये या ठिकाणी आपण पाहिलं मॅन ऑफ द मॅच मानकर या ठिकाणी ठरले होते ते विशाल. तर मी माननीय श्री राजेश दांडेकर साहेब यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी द्यायचा आहे. या ठिकाणी मेडल आपण पाहतोय टॉप बॉस कक्षाकडे या ठिकाणी आपण विशाल जायचंय. चांगल्या प्रकारची कामगिरी केली होती आणि आपल्या संघाला मात्र विजय संपादन करून दिला होता. दोन्ही सलामवीर या ठिकाणी आपण पाहतोय. तर एका बाजूने आपण पाहतोय श्रेयश आहे, तर एका बाजूने आपण पाहतोय साईश. तगायचं आपण पाहिलं एकंदरीत चांगल्या प्रकारचं या ठिकाणी षटक क्रमांक आपण पाहतोय जहेश, षटक क्रमांक 2. आणि आपण चेंडू पाहिला तर जर आपण पाहिली तर पहिला चेंडू अत्यंत चांगल्या प्रकारे हाताळताना निश्चितच आपल्याला पाहायला मिळत आहेत. ताई आपण पाहिलं थोडासा स्लोवर चेंडू गेला होता, चेंडूला न्याहाळलं आणि सरळ आपण पाहतोय सीमारेषे पार. दॅट्स इज अ व्हेरी गुड स्ट्रोक, कॅन गेट इन 6 रन. 6 धावे करता षटकार येताना. धन्यवाद धन्यवाद डीजे. त्या मात्र आपण दुसरा चेंडू जर पाहिला तर थोडासा फलंदाजाला दिसला होता. हाही आपण पाहतोय जोरदार थोडासा फटका आहे. सीमारेषे पार जाईल का? क्षेत्ररक्षकाच्या थोड्याशा बाजूमधून आपण पाहतोय सीमारेषे पार 4 धावा येताना. अत्यंत चांगल्या प्रकारच्या ठिकाणी आपण फलंदाजी पाहतोय. कारण की जर आपण पाहिलं तर अत्यंत चांगल्या प्रकारची फलंदाजी, पहिल्याच षटक पाहिलं होतं, पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तब्बल 17 धावाल्या होत्या. आणि आता जर आपण पाहिलं पहिला चेंडू निर्धाव आला, दुसरा चेंडू जर आपण पाहिला तर षटकार, तिसरा चेंडू जर आपण पाहिला तर तिसरा चेंडू मागे 4 धावा येतात. आणि पहिल्या षटकापासून अत्यंत चांगल्या प्रकारची आक्रमक अशी फलंदाजी निश्चितच पाहताना पाहायला मिळते आपल्याला. हाही आपण पाहिला बघायचा आहे. हाही चेंडू सरळ जातोय सीमारेषे पार. 6 धावेकरता हवाई सफर पाहायला मिळत आहे षटकार येताना आणि पुनश्च एकदा सुमधुर गीत वाजताना. धन्यवाद धन्यवाद डीजे. तर या षटकारानिशी आपण पाहतोय फलकावर धावसंख्या जर पाहिली तर 33 धावा, 33 रन्स स्कोर बोर्डवर आपण पाहतोय. एकंदरीत आक्रमक अशी पवित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय साईश. हाही पुनश्च एकदा बघायचा आहे. क्षेत्ररक्षक थोडेसे लांब आहेत. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, आडव्या बॅटने धावसंख्या काढण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडासा सफल अयशस्वी असा फटका पाहायला मिळाला. कारण की जर बॅटच्या पूर्णपणे टप्प्यामध्ये आल्या नव्हत्या फलंदाजाचा, जर बॅटच्या टप्प्यामध्ये आला असता तर अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, पुरेपूर ताकदीचा जर उपयोग झाला असता तर नक्कीच चेंडू जर आपण पाहिला तर सीमापार गेला असता.
बघायचं आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहिलं तर हाही जर आपण पाहिलं तर चेंडू सरळ सीमारेषे पार जातोय 4 धावे करता चौकार येताना आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय धावफलकावर धावसंख्येमध्ये भर होत आहे. धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती 38 रन 38 धावा. षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहतोय 2 समाप्त होताना आणि धावफलकावर धावसंख्या 38. या ऐकूया डीजेला. डीजे धन्यवाद धन्यवाद. तर आपण पाहतोय मॅच क्रमांक 5 यानंतर होणारा सामना असेल तर आपण पाहणार आहोत माकणे विरुद्ध गावदेवी नवसई ब. दोन्ही संघाचे कर्णधार आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपल्या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपला संघ आणि आपले खेळाडू या ठिकाणी मैदानावर तयार ठेवायचे आहेत. यानंतर जसं पहिली इनिंग समाप्त होईल त्यानंतर नाणेफेकीचा कौल केला जाईल. तो माकणे विरुद्ध गावदेवी नवसई ब दोन्ही संघाचे कर्णधार आपला संघ तयार ठेवायचा आहे. तसेच दोन्ही संघाचे कर्णधार आपली उपस्थिती या ठिकाणी कर्णधारांना विनंती असेल की आपली उपस्थिती दर्शवा. आपण पाहतो एक चांगल्या प्रकारचं आयोजन आहे. जर आपण मैदानाच्या चहूबाजूने जर पाहिलं तर खेळाडू कक्ष सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. खेळाडू कक्ष अ, खेळाडू कक्ष ब, त्यानंतर समोर सुद्धा आपण पाहतोय एक चांगल्या प्रकारचं पवेलियन. तसेच या ठिकाणी एक समालोचन कक्ष आपण पाहतोय. चांगल्या प्रकारचं एक आयोजन सुसज्ज असं मैदान सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि चांगल्या प्रकारची सर्व क्रीडा रसिक वर्गाने एक चांगल्या प्रकारचं व्यासपीठ, एक चांगल्या प्रकारचं मैदान आणि एक चांगल्या प्रकारच्या स्पर्धा, नक्कीच सर्व क्रीडा रसिक वर्ग असतील किंवा एक चांगल्या प्रकारचं मनोरंजनाचे सामने मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळताना निश्चितच आपण पाहतोय. तर एकंदरीत जर आपण पाहिलं तर बघायचं प्रत्येक खेळाडू आणि प्रत्येक खेळाडूंना आपलं कळागुळ कौशल्य किंवा आपले अंगीभूत जे गुण आहेत किंवा ज्या कळा आहेत ते चांगल्या प्रकारचं व्यासपीठ हाही मारण्याचा प्रयत्न होता. यस लावडपील आणि पंच ठिकाणी दर्शवतात की फलंदाज बाद होताना LPWच्या पायचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होताना आणि एक सुमधुर गीत देताना. जर आपण पाहिलं चांगल्या प्रकारचे सलामीची फलंदाज होते आणि या ठिकाणी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला आणि बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होऊ शकला नाही. सरळ पायावर चेंडू आदळला आणि पायचेच्या स्वरूपामध्ये LPWच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी साईश यांच्या खेळीला पूर्णविराम लागला गेला आणि आपल्या वैयक्तिक 24 आपल्या संघासाठी अत्यंत चांगल्या प्रकारची धावसंख्या म्हणजे एक चांगल्या प्रकारचं जे ओपनिंग असते किंवा दोन्ही सलामवीर असतात की ज्या धावसंख्येची आवश्यकता असते ते आपल्या ज्या चांगल्या प्रकारची धावसंख्या आपल्या संघासाठी काढून बाद झालेली आहेत. आपली कामगिरी मात्र उत्तमरित्या पूर्ण करताना तो आपण पाहतोय साईश. आता नवीन फलंदाज आपण पाहतोय रोहन आलेले आहेत. बघायचं आहे तर रोहन सुद्धा चांगल्या प्रकारची धावसंख्या आपल्या संघासाठी आक्रमक असा पवित्रा घेतील का हे आपण पाहिलं. क्षेत्ररक्षक आहेत. खराब असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. खराब क्षेत्ररक्षण. बघायचं एक धाव होते तशा आणखी 3 अतिरिक्त धावा चौकार येताना आणि सुमधुर गीत वाजता. धन्यवाद धन्यवाद डीजे. तर थोडीशी चूक होते या ठिकाणी क्षेत्ररक्षकाची कारण की गोलंदाजाची याच्यामध्ये गोलंदाज तर चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय परंतु चेंडूला फील्ड करण्यामध्ये कुठे ना कुठेतरी थोडस हाही आपण पाहतोय. बघायचा झेल होईल का. क्षेत्ररक्षक आहेत. 1 बाउन्स सीमा पार. या ठिकाणी आपण पाहतोय 4 धावा येताना चौकार येताना. धन्यवाद धन्यवाद डीजे.
तर आपण पाहिलं कुठे ना कुठेतरी पहिला चेंडू होता, पहिल्या चेंडू मागे असं वाटलं होतं की एकच धाव येईल की काय, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने थोडीशी चूक केली आणि चेंडू सरळ सीमा पार गेला. आणि आताही जर आपण पाहिलं तर थोडंसं कुठे ना कुठेतरी त्याचाच फायदा फलंदाज निश्चितच घेताना पाहायला मिळत आहे. 2 चेंडू मागे लगातार 2 चौकार मारले आहेत, तर चौकारांची हॅट्रिक पाहायला मिळेल का? आई आपण पाहिला चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक थोडेसे लांब आहेत. एक धाव पूर्ण केलेली आहे, फेक येईपर्यंत बघायचा. 2 धावा मात्र पूर्ण केलेल्या आहेत. चांगल्या प्रकारची रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजामध्ये चांगल्या प्रकारचा ताळमेळ निश्चितच या ठिकाणी पाहायला मिळतोय. एकंदरीत जर आपण पाहिलं तर धावफलकावर धावसंख्या पाहिली तर जाऊन गुणलेखक या ठिकाणी दर्शवतात की धावफलकावर धावसंख्या झालेली आहे ती 28 धावा, 48 रन्स ऑन द स्कोरबोर्डवर आपण पाहतोय. पहिल्या षटकापासून कुठे ना कुठेतरी हाणामारी, षटकार चौकारांची आतिषबाजी. आई आपण पाहिलं आता मात्र झेल घेतील का? आताही चुकी करतायत. बघायचं मला वाटतं थोडस सूर्यकिरणामुळे थोडस व्यत्यय त्यांना झेल घेण्यामध्ये आले. 2 धावा पूर्ण केल्या, तिसऱ्या धावेसाठी सुद्धा प्रयत्न आणि 3 धावा पूर्ण करतायत. पहिला चेंडू होता, तर पहिल्या चेंडू मागे सुद्धा एकच धाव, परंतु त्या ठिकाणी आपण पाहिलं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि चौकार गेली. आणि आता सुद्धा आपण पाहिलं तर थोडंसं कुठे ना कुठेतरी झेल होता, परंतु हा झेल मात्र वाटते सूर्यप्रकाश त्यांच्या सरळ डोळ्यावर आलेल्या क्षेत्ररक्षकाच्या आणि त्याचाच कुठे ना कुठेतरी नुकसान या ठिकाणी पाहायला मिळतंय. तर त्या ठिकाणी आमचे समालोचक माननीय श्री प्रदीप पाटील यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे, तर त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत असेल. तर या ठिकाणी मी या मंडळाच्या हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तर काय जसे इनिंग समाप्त होईल तसं मी समालोचनाची धुरा मी आपल्याकडे प्रदीप सर सोपवणार आहे. जर आपण पाहिलं तर या ठिकाणी षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर धावफलकावर धावसंख्या झालेली आहे ती 51 धावा, 51 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. 51 धावा लागल्या जात आहेत. बघायचं जर आपण पाहिलं तर वीर धरिपुत्र चषक 2025 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. 5 षटकांचे या ठिकाणी आपल्याला सामने पाहायला मिळतात. जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 4 मोहित यांना आपण पाहतोय, तर 2 संघामध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतो. एका बाजूने आपण पाहतोय बिरवाडी, तर एका बाजूने आपण पाहतोय चांदीप. तर ज्यावेळी नाणेफेकीचा कौल झाला तर त्यावेळेला आपण पाहिलं की चांदीप संघाने या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकला आणि त्यानंतर त्यांनी गोलंदाजी स्वीकारलेली आहे. षटक क्रमांक 3 समाप्त झालं त्यावेळेला धावफलकावर धावसंख्या 51, मोठी धावसंख्या आहे. हाही जर आपण पाहिलं तर बघायचं आहे क्षेत्ररक्षक आहेत, झेल या ठिकाणी मात्र टिपला जातोय फलंदाज बाद होताना आणि एक सुमधुर गीत येताना. धन्यवाद डीजे, धन्यवाद. तर नवीन फलंदाज मात्र आपण पाहतोय ठिकाणी तन्मय मैदानामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण की जर आपण पाहिलं तर ज्या वेळेला पहिलं षटक फेकलं होतं तर पहिल्या षटकामागे 17 धावा आल्या. दुसऱ्या षटक जर आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकामागे तब्बल या ठिकाणी आपण पाहिलं जयेश यांनी 21 धावा दिला. तिसरं षटक जर आपण पाहिलं वैभव यांनी फेकलं होतं, तिसऱ्या षटकामागे 13 धावा आल्या होत्या. आणि आता आपण पाहतोय षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना पहिल्या चेंडू मागे चांगल्या प्रकारची गोलंदाजी मात्र तितक्याच चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण निश्चितच पाहायला मिळतंय. हे जर आपण पाहिला तर एकच धाव या ठिकाणी आपण पाहायला मिळते. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण तितकीच प्रकारची गोलंदाजी मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. कारण की जर आपण पाहिलं तर या ठिकाणी ज्या वेळेला वैभव गोलंदाजी करत होते त्यावेळेला पहिला चेंडू त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. 5व्या चेंडू मागे सुद्धा झेल त्या ठिकाणी सुटला होता. स्लोवर चेंडू थोडासा पाहायला मिळतोय, बघायचा आहे क्षेत्ररक्षक आहेत परंतु क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून सरळ सीमारेषे पार 6 धावेंकरता षटकार येताना आणि एक सुमधुर गीत वाजताना. धन्यवाद, धन्यवाद डीजे, धन्यवाद, धन्यवाद.
धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली 58 धावा. हाही आपण पाहिला तर बघायचं आहे, चेंडू सरळ जातोय सीमारेषे पार. बॅक टू बॅक 2 षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा आपण सुमधुर असं गीत ऐकूया डीजेच्या. तर आता मात्र आपण पाहिलं, चेंडू जर आपण पाहिले तर 5 चेंडू झालेले आहेत. शेवटचा चेंडू आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय 4 मार्गस्थ आहे. तर याही चेंडू मागे षटकार पाहायला मिळेल का? हाही जर आपण पाहिला तर बघायचं आहे, अत्यंत चांगल्या प्रकारचा चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 या ठिकाणी समाप्त होताना आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी आपण पाहतोय धावफलकावर धावसंख्या जर झाली ते जाऊन पोहोचते ती 70 धावा. 70 धावा लागल्यात. या ऐकूया, डिझेल एक संधी देऊया. धन्यवाद, धन्यवाद डीजे. यानंतर होणारा सामना असेल नवसई ब विरुद्ध माकणे. दोन्ही संघाचे कर्णधार तयार राहायचे नाणेफेकीसाठी. मात्र क्षेत्ररक्षक आहेत, एसटी रक्षक या ठिकाणी थोडीशी चुकी करतायत. या ठिकाणी आपण पाहतोय जयेश यांना आपण पाहतोय पहिला चेंडू पाहिला होता, चांगल्या प्रकारचा फेकला, परंतु एसटी रक्षक या ठिकाणी मात्र थोडस चेंडूला काही गॅदर करण्यामध्ये चुकी करतायत. हे आपण पाहिलं तर बघायचं आहे, क्षेत्ररक्षक आहेत परंतु 1 बाउन्स 4 रन. कुठल्याही प्रकारची संधी मात्र क्षेत्ररक्षकाला मिळत नाहीये. 4 धावा येताना. धन्यवाद, धन्यवाद डीजे. एकंदरीत जर आपण पाहिलं तर जयेश यांनी षटक क्रमांक 2 हाताळलं होतं, त्यावेळेला आपण पाहिलं 21 धावा दिल्या होत्या. आता मात्र शेवटचा आणि अंतिम षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हाही जर आपण पाहिला तर चेंडू थोडासा हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक थोडेसे लांब. चेंडूचा वेग मात्र या ठिकाणी थांबला जात आहे, थोडीशी आउटफील्ड कडक आहे, त्यामुळे आपण पाहिलं चेंडू ज्या वेळेला जमिनीवर पडला त्यावेळेला बाउन्स एकाच जागेवर बाउन्स घेत होता. परंतु या चेंडू मागे जर आपण पाहिलं तर 3 धावा, 3 धावीनिशी धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर आता मात्र जाऊन पोहोचते ती 77. 77 धावा आपण पाहतोय. बघायचं 77 धावा आपण पाहतोय धावफलकावर लागलेत आणि चेंडू झाले ते 3. हाही आपण पाहिला बघायचं आहे. यस, कॅमेरामॅन ज्या ठिकाणी आहेत सरळ सीमारेषे पार 6 धावेकरता षटकार येतात. तर काहीच आहे, धन्यवाद डीजे. तर आता मात्र कुठे ना कुठेतरी हायस्ट धावा आजच्या दिवसामधल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. 83 धावा, 83 रन्स ऑन द स्कोर बोर्डवर आपण पाहतोय. हाही मात्र हवाई सफर आहे, खूप असा मोठा या ठिकाणी आपल्याला षटकार पाहायला मिळतोय. क्या बात आहे, षटकार. सगळ्याचा आहे, धन्यवाद, धन्यवाद डीजे. तर आता मात्र आपण पाहतोय या ठिकाणी श्रेयश आपल्या वैयक्तिक या ठिकाणी 44 धावर खेळत आहे. षटकार येईल का? बघायचा आता मात्र पुनश्च एकदा संधी आहे. आता मात्र कुठल्याही प्रकारची चूक करत नाही क्षेत्ररक्षक आणि अत्यंत चांगल्या प्रकारची फलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहतोय 5. पहिली इनिंग समाप्त होते आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी धावफलकावर धावसंख्या जर आपण एकंदरीत जर पाहिली तर जाऊन पोहोचते ती
बघायचं 89 धावा आपण पाहतोय. 89 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आणि 90 धावेचं आव्हान कुठे ना कुठेतरी ठेवलेलं आहे आणि त्या 90 धावेचा पाठलाग कशा प्रकारे या ठिकाणी करतील ते आपण पाहायचं आहे चांदीप संघ. तर पुढील या ठिकाणी समालोचनाची धुरा मी माझे सहकारी मित्र या ठिकाणी मी पाहतोय प्रदीप पाटील सर आहेत तर त्यांच्याकडे मी सोपवतोय. धन्यवाद. हॅलो, आदरणीय सन्माननीय ऋषी पाटील जिथे कुठे असतील तर या प्लीज, आपण स्टेजकडे पुढे यावं. पारगाव संघाचं इथं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. मोस्ट वेलकम. या सर, समीर दादा आपण पाहतोय कुठे घेऊ. आज घाई करा तर घाई करा, आज आगरी कोळ्यानं संधी दिलेली आहे. आज स्पर्धेचा आपण पाहिला तर 6वा दिवस, खूप चांगला या ठिकाणी आयोजन नियोजन आपण पाहतोय. धरतीपुत्र चषक 2025 हे शानदार, डोलदार, बहारदार, खुशबूदार, आरसपाणी विलासपूर्ण अशी स्पर्धा आणि चांगलं नीटनेटकंपण असं आयोजन आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून. जतीन दादा आपण पाहतोय पाटील नेटवर्कचे आपण डिजिटल स्कोरर त्यांची धुरा आहेत. पाटील नेटवर्क पासून जॉईन झाल्यापासून थोडंसं खेळाकडे दुर्लक्ष झालं आहे, नंतर एक विस्फोटक खेळाडू म्हणून त्याची ओळख होते. बाडोली गावाचे सपुत्र, बाडोली ब्रँड जतीन किनी आपण पाहतोय मेगा स्क्रीनवर. तसेच पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय बाला, अर्थातच क्रिकेट टेनिस कैलास धडपी याचं जर नाव पाहिलं आपण तर क्रिकेट एक विशेष नाव दिलेलं आहे. बाला खूप चांगली बॅटिंग, खूप चांगली स्ट्रोक आणि खूप चांगली बॉलिंग, एक ऑलराऊंडर कसा असावा तर बालासारखा असावा. आज पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्याला पाहत आहोत. चला, मोठं भलं मोठं लक्ष ठेवलंय चांदीप संघासमोर. प्रथम टॉस जिंकल्यानंतर त्यांनी क्षेत्ररक्षण पत्कारलं होतं. आता बॅटिंग करिता प्राचारण होतंय. 2 सलामीवीर 90 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. चला, थोडी घाई करा आणि क्षेत्ररक्षण सजवून घ्या. सुंदर असं आयोजन आहे. कालच्या दिवशी आपण विठ्ठलवाडीचा आवाज ऐकला नितीन पाटील सरांचा, त्यातनंतर आपण अमोल म्हात्रे सरांचा आज आपण आवाज ऐकत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचं देखील खूप खूप स्वागत आहे सर. चांगला आवाज तुम्ही दिला या स्पर्धेला. चला, घाई करा मित्रांनो, पंच ताकीद द्या. येणारी 2 जानेवारी पासून बारडोली प्रीमियर लीगचा महाथरार आपण पाहणार आहोत. त्यासाठी पूर्ण तयारी. आजच्या पहिला सामना आपण पाहिला टेंबोडे संघ वर्सेस बारडोली. चांगला परफॉर्मन्स केला, त्याची पोच पावती दिली की बारडोलीचा सराव कसा आहे. आणखी बलाढ्य मोठा संघ टेंबोडे संघाला मात्र मात करून या स्पर्धेमध्ये स्थान त्यांनी पटकावलेलं आहे. तसेच पारगाव संघ देखील या स्पर्धेमध्ये. पुढची टीम नवसई ब, संगनायक आणि माखने. प्लीज संगनायक आपण पुढे यावं. जिचे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपले टॉस होईल, आम्हाला सहकार्य करा. कारण आज आगरी कोळ्यांना 12 संघांना प्राधान्य दिले. एक आगरी कोळ्यांची वेगळी चटक असते आणि एक वेगळी खेळ असतो, कारण त्या आगरी कोळी खूप चांगली धमाल करतायत. आजचा दिवस आहे. प्रत्येक या समाज डुकटनमध्ये जर आपण पाहिले ना तर प्रत्येक समाज आहे. आदिवासी समाज आहे, आगरी समाज आहे, तसंच कुणबी समाज देखील आहे. बरेच समाज आहेत आणि या समाजाभोवती चामुंडा ग्राउंड आपण पाहतोय डुकटन परिसरापासून 1 किलोमीटर दूरवर. परंतु क्रिकेटचं नितांत प्रेम आहे प्रेक्षकांचं आणि दूरवर प्रेक्षक वर्ग देखील या ठिकाणी आले. त्यांचं देखील मनापासून मनस्वी आम्ही स्वागत करतोय. मिळेल त्या ठिकाणी जागा पटकून मॅचचा आनंद तुम्ही घेता आहात, कारण तुमच्या मुलं मैदान अधुरं असतं, पाहुण्यामुळे मैदान अधुरं असतं, हे लक्षात घ्या. 2 सलामीवीर आपण पाहतोय स्ट्राईकला. 90 धावांचा पाठलाग करण्याकरिता परिपक्व अनुभव आहे. एकच चांगला प्रथम बॅटर आपण पाहिला तर जयेश आणि नॉन स्ट्राईकला वैभव दादा आहे. 2 सलामीर आपण पाहतोय. तर गोलंदाजी ट्रॅकवर येतोय गोलंदाज बिरवाडीकडनं मिस्टर अमोल.
अमोलचा पहिलाच बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जयेश, मात्र या ठिकाणी मोठा फटका मारायचा होता कारण 90 धावांचं पाठलाग करायचा आहे. षटकार चौकारांची आतिषबाजी झाली पाहिजे आणि तशी क्षमता ताकद या जयेशकडे आहे. आई एकविरा मागणे संगनायक या ठिकाणी आलेला आहे, त्यांचं आम्ही स्वागत करतोय मनस्वी. हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु काय वाद आहे, बोटामधली जादू अमोल दादाची. बॅट टू बॅट 2 डॉटच्या स्वरूपामध्ये चेंडू हाताळताना टप्पा पडल्यानंतर ऑफ साईडला बाहेर येतो, टप्पा पडल्यानंतर तो खालीच राहतो, चाचपडतो. मात्र आपण पाहिलं तर बॅटर जयेश यावेळेस स्वीट आवाज आलाय, मात्र चेंडू जातोय लॉंग ऑन. त्या ठिकाणी डीप फॉर प्रोटेक्शन आपण पाहिलंय, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. श्री गणेश होतोय चांदीप संघाचा, चेंडू हाताळून झाले 3-1 धाव जयीच्या बॅटमधनं आपण पाहतोय. क्षमता आहे, ताकद आहे, परंतु वेळ घ्यावी लागेल. षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. ज्या पद्धतीनं केरळमध्ये जास्तीत जास्त पावसांची संख्या नोंद केली जाते, मात्र या ग्राउंडवर जास्तीत जास्त 89 धावा आपण पाहिल्या, त्या कुठून काढल्या. षटकार चौकारांची आतिषबाजी केली बिरवाडी संघाने आणि खूप चांगला स्कोअर आपण आलेख उंचावर पाहिला गेला. बॉलर तयार. यावेळेस फुल टच, त्याचा फ्युचर समाचार. 1 बाउन्स 2 बाउन्स, चेंडू सरळ निघून जातोय सीमा रेषा पलीकडे, येतोय दर्जेदार दमदार चौकार. धावा जर बघितल्या आपण तर 5 धावा धाव फलकावर. पुढील बॉल पुन्हा एकदा घुटना टेक, तमाशा देख, लॉर अपील. मात्र पहा पंचांचा बोट आसमानामध्ये आणि विकेटचं पतन. पहिलं विकेट चांदीप संघाकडला पहिला आदरा बसतोय, तो म्हणजेच चौका मारल्यानंतर वैभव बॅक टू डगआउट. थँक्यू सो मच दादा, थँक्यू सो मच. सा म्हणजे साक्षात आणि ई म्हणजे ईश्वर, अर्थातच साई. इरादे लाख बनकर पुरे हो जाते हैं, शिरडी वही जाते हैं, जिन्हें साई बाबा बुलाते हैं. षटक आपण पाहिलं तर पथावर अमोल यांची चांगली कामगिरी आपण पाहिलं. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवर 1 धाव, चौथ्यावर चौकार आणि 5व्यावर विकेटचं पतन आणि 6 चेंडू हाताळून झालेले आहेत. षटक परिपक्व पूर्ण झालंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा जर आपण व्यवस्थित तपासून पाहिल्या तर 5 धावा आमची स्कोर आमच्याला दर्शवतात. एक छोटीशी विश्रांती घेतो, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये चर्चा करण्यासाठी. देतोय अनिकेत काकऱ्याला संधी. हॅलो हॅलो चालेल. थँक्यू सो मच. नक्कीच चांगले आमचे अमोल आमच्या समित असतील. आयोजकांची अशी विनंती आहे की समालोचन संभाषणामध्ये झालं पाहिजे. नक्कीच निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण मॅच घेत आहोत ते या चामुंडा ग्राउंडवर. चारी बाजूला आपण पाहिलं तर हरियाली आहे, झाडं आहेत आणि ग्राउंडला देखील थोडासा ग्रास आहे, तो देखील हिरवा आहे. जणू काय इंटरनॅशनल क्रिकेटची मॅच आहे असं आम्ही अनुभवतोय. नक्कीच अमोल काय म्हणशील, ग्राउंड एकदम व्यवस्थित आहे, आयोजन देखील, काय म्हणशील आयोजनाबद्दल? हॅलो. निश्चितच अत्यंत चांगल्या प्रकारचं मैदान आपल्याला पाहायला मिळतं आणि आयोजन सुद्धा जर आपण पाहिलं तर आयोजनाबद्दल काही वाद नाही, अत्यंत चांगल्या प्रकारचं नियोजन आहे. यावेळेस मात्र गिनची थी और उसको भेज दिया लॉन्ग ऑन पर, वहाँ पर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सिंगल मात्र कंप्लीट केली जाते. 90 धावांचा पाठलाग करायचा आहे कारण चांदीप संघाला मोठी षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल, परंतु गोलंदाज देखील तितकाच तिखट आहे. चांगली बोटामधली जादू, वळणदार गोलंदाजी, चेंडू कुठे वळेल अमोल आपण सांगू शकत नाही. काय म्हणशील गोलंदाजी बद्दल? नक्कीच गोलंदाजी जर आपण पाहिली तर चांगली आहे, परंतु क्षेत्ररक्षण तितकं चांगल्या प्रकारचं असणं आवश्यक आहे.
तर हाही चेंडू जर आपण पाहिला तर बघायचा क्षेत्ररक्षक आहे तर कुठल्याही प्रकारची चूक करत नाहीयेत. फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कौतुक करेल मी गोलंदाजाचं, काय गोलंदाजी करतोय. ऑफ साईड ऑन साईड खांद्याचा ना अमोल परिपक्व पूर्ण वापर करतोय. उंची देतोय, वळण देखील देतोय आणि अशी गोलंदाजी असल्यानंतर मोठमोठे खेळाडूंना देखील थोडंसं प्रश्न पडतो की कसा खेळावा. आणि ही चांदी पाहिली पण खूप मोठी टीम आहे आणि धावा भरपूर आहेत, त्यामुळे थोडंसं काय घडेल अजून आपण सांगू शकत नाही. परंतु गोलंदाजीच्या जमेची बाजू ही आहे की बिरवाडी संघाची गोलंदाजी चांगली आहे. काय म्हणशील? नक्कीच, कारण की जर आपण पाहिलं तर धावसंख्या जर पाहिली तर मोठी हायेस्ट धावसंख्या आहे, 90 धावा आहेत. परंतु गोलंदाज चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत असतो. म्हणजे आपण पाहिलं यष्टीरक्षक सर्वात गोलंदाजाचा पाठीचा कण असतो तो यष्टीरक्षक, आणि ज्यावेळेला चेंडू निर्धाव जातो त्यावेळेला यष्टीरक्षकाने जर चेंडू अडवला नाही तर सीमा पार जाण्याचा धोका निश्चित असतो. आणि त्यानंतर क्षेत्ररक्षक सुद्धा महत्वाची भूमिका बजावताना आपण पाहतोय. तर हाही आपण चेंडू पाहिला तर बघायचं आहे क्षेत्ररक्षक थोडेसे लांब आहेत. सीमारेषा पार जाताना 4 धावे करता चौकार येताना आणि एक सुमधुर गीत वाजताना. थँक्यू. चौकारणीशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते दुहेरी आकड्यावर, अर्थातच 10. आपण पाहतोय 10वर 2 ही स्थिती सध्या तरी चांदीप संघाची थोडंसं अडचणीत आहे. आपल्याला आवाज तर सांगून जाईल. चेंडू सरळ निघून जातोय सीमा रेषा पलीकडे. स्वीट साऊंड, टायमिंग देखील इतका सुरेख की चेंडू बॅटला आल्यानंतर सरळ इनफिल्डच्या वर्ण 1 पाऊंड चेंडू सीमा रेषा चौकार. 4 थँक्यू सो मच दादा. 1.4 चेंडूचा खेळ, 14 धावा धावफलकावर. बॉलर तयार. शॉर्ट अँड प्लेन डिलिव्हरी, मात्र या ठिकाणी फटका फसलाय. क्षेत्ररक्षक निवडतोय, होतोय झेल. फलंदाज फेल. विकेटचं वदन. 3रा हादरा चांदीप संघाला. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहत आहोत ओम साई, कारण एकाच वेळेला 5-5 ठिकाणी त्यांचे हे लाईव्ह टेलिकास्ट असतं. खूप चांगलं पारदर्शक नेटवर्क आपण पाहतोय या प्रतियोगितेच्या माध्यमातून. न्यू बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावर येतोय. हा देखील खूप चांगला बॅटिंग करतोय, चारी बाजू बाजी करतोय. परंतु पार्टनरशिप एक चांदीप संघाला हवी, ती पार्टनरशिप अमोल होईल का? नक्कीच, जर आपण पाहिलं तर गोलंदाज सुद्धा आहेत, चांगल्या प्रकारची कामगिरी केली होती आणि कुठे ना कुठेतरी आपल्या संघाला विजयी संपादन करून देण्यासाठी एक फलंदाजाला बाद करण्याचा मनसुबा नक्कीच गोलंदाज घेऊन आलेला आहे. यावेळेस बॉल चांगला होता, परंतु फॉलो थ्रो मध्ये फील होतोय. डॉटच्या स्वरूपामध्ये चेंडू 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न होतोय आणि धावफलकावर धावा जर व्यवस्थित पाहिल्या तर धावा जमतायत 14 धावा. खूप चांगलं स्ट्रगल आपण पाहतोय. गोलंदाजी खूप चांगली आहे बिरवाडी संघाची. खरं जखडून ठेवलाय, अक्षरशः बेड्या ठोकून ठेवलाय. कारण ऑन स्ट्राईकला जो खेळाडू आहे ना, जो म्हणजे आपण पाहिला जयेश, खूप ताकद आहे त्याच्यामध्ये. परंतु जयेशला अजून स्ट्राईक व्यवस्थित भेटलेली नाही. पाहूया आपण 3ऱ्या षटकाकरिता जयेशकडे स्ट्राईक आहे, पाहूया. चेंडू असतील तुमच्याकडे 18 आणि 76 धावांचं भलं मोठा आव्हान आहे. म्हणजे इक्का दुक्के से काम चलने वाला नहीं है मेरे दोस्त. छटकार चौकार, जंगल की सफारी, हवाई सफर करना होगा आपको. गेंदबाजी के लिए हार्दिक तैयार. 3रं षटक घेऊन पाहूया हार्दिक कशा पद्धतीने हातलेल. बिरवाडीचा कर्णधार सोपवलाय हार्दिकवर विश्वास. पाहूया हाय वर्सेस हाय. या षटकामध्ये अमोल 2-4 षटकार हवे आहेत. तर नक्कीच हा मात्र हवाई सफर येईल का? तो काहीचा क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. मागचं क्षेत्ररक्षक चांगल्या प्रकारचं या ठिकाणी आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारचं चेंडूला गॅदर करताना. तर नक्कीच प्रदीप सर, जर आपण पाहिलं तर आता मोठ्या धावसंख्या उभं राहायची आहे आणि असं एकेरी दुहेरी धावसंख्या आली तर संघ मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकत नाहीये. तर काय वाटतंय दोन्ही फलंदाजांच्या क्षमतेबद्दल किंवा त्यांच्या
फलंदाजीच्या अनुभवाबद्दल काय सांगाल? कशा प्रकारची फलंदाजी करू शकतात? अमोल, जोखीम तर उठावी लागेल, कारण मोठे फटके तरच खेळावेच लागतील, तर तुम्ही विजयाच्या वाटचालीकडे जाऊ शकता. आणि कारण मायनस चेंडू तुम्हाला प्रहार करावाच लागेल. यावेळेस आवाज तर आलाय, परंतु मिड विकेटला डीप बॅक स्क्वेअर लेगला होतोय, जेल क्षेत्ररक्षकाला निवडलंय, मोठा फटका खेळणं भाग होता आणि तो भाग पाडलाय गोलंदाजाने. परंतु या ठिकाणी गोलंदाज सरस ठेवतोय. गोलंदाजाच्या प्रेमामध्ये खेळपट्टी आहे अमोल साहेब, म्हणूनच इतकी चांगली गोलंदाजी. कारण त्यांचं जे कॅपेबल आहे ना ते वाढलंय, कारण 89 धावा कुठून काढल्या. त्यानंतर गोलंदाजांना असं वाटतंय की आम्ही हे तर गोलंदाजावर प्रेशर नाहीये, परंतु त्यांचा जो परफॉर्मन्स आहे, त्यांची ती गोलंदाजी आहे, बोटामधली जादू आहे ते दाखवतात. आणि म्हणूनच चांदीप संघाचे एकमेकाचे खेळाडू तू चल मैं ही पद्धती आपल्याला पाहायला मिळते. न्यू बॅटरइन आतमध्ये चांदीप संघाकडनं येतोय पंकज मडवी, एक कोहिनूर रत्न, हे चांदीप गावांचं बिलॉंग करतंय. ऑलराऊंडर, खूप चांगली गोलंदाजी आणि खूप चांगली बॅटिंग करतोय. यावेळेस रिव्हर्स अटॅम्प्ट केलाय आल्या जैसे ग्राउंड मध्ये सेट होऊन आलाय आणि पाहिलं, निहारलं आणि तेढामेढा स्ट्रोक केलून मात्र चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख, प्रतिम, दर्जेदार आणि दमदार पंकज मडवीच्या बॅटमधनं चौकार. धन्यवाद डीजे. बघायचंय चौकार येते मागच्या चेंडू मागे. हाही जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहे, झेल घेतील का? तर यस, आता मात्र कुठल्याही प्रकारची चूक करत नाहीयेत. फलंदाज झेलच्या स्वरूपामध्ये बाद होईल. काय म्हणाल या क्षेत्ररक्षकाबद्दल आणि झेल बद्दल प्रदीप सर? सुरेख झेल होता, चेंडू त्याच पद्धतीचा होता, परंतु पंकजने थोडी घाई केली. अजून थोडासा वेट केला असता तर त्याच दिशेने मारला असता, परंतु यावेळेस क्षेत्ररक्षक निवडला गेला आणि चांगली गोलंदाजी आणि चांगल्या खेळाडूला बाद करतोय हा गोलंदाज. मी कौतुक करेल या हारचं वाक्यानं जो गोलंदाजी केली, कारण त्याने पाहिलं मागचा चेंडू थोडासा मागे केला होता, आता थोडासा पुढे गेला आणि लवकरात लवकर खेळण्यास भाग पाडलं पंकज मडवीला आणि त्याचंच विकेट पतन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. तर नक्कीच एक चांगल्या प्रकारचं आयोजन आहे या ठिकाणी. आपण जर पाहिलं तर वीर धरतीपुत्र चषक या ठिकाणी आपण पाहतोय, पहिलंच पर्व या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. हाही आपण पाहिला मारण्याचा प्रयत्न होता, परंतु एकंदरीत जर आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. जर आपण पाहिलं तर आतापर्यंत जर विकेट जर आपण पाहिले तर विकेट आतापर्यंत जे गेलेले आहेत ते 5 गडीचं पतन या ठिकाणी, 5 फलंदाज या ठिकाणी बाद झालेले आहेत. म्हणजे अर्धा संघ मात्र कुठे कुठे गारद झालेला आहे. आई मात्र आपण पाहतोय चेंडू मात्र कुठल्या प्रकारचा मोठा फटका पाहायला मिळत नाहीये. तर एकंदरीत आपण प्रदीप सर आतापर्यंत 5 गडी बाद झालेले आहेत आणि आपण जर पाहिलं तर फलंदाज एकामागून एक बाद होतात आणि गोलंदाजी चांगली आहे. तर काय म्हणाल्या गोलंदाजीबद्दल? खूप चांगली गोलंदाजी आहे बेरवाडी संघाची आणि चांगली गोलंदाज आपण पाहतोय, कारण प्रत्येक चेंडून अलग अलग पद्धतीचे ते हाताळतायत. गती परिवर्तन करतायत, स्लोवर करतायत, कधी कधी टर्न प्राप्त करतायत. त्याचंच मुख्य कारण आपण 5 विकेट पाहिले चांदीप संघाचे. चांगली गोलंदाजी. तिसरं षटक कंप्लीट झालंय. धावसंख्या जर आपण पाहिली व्यवस्थित तर 19 धावा धावफलकावर ऑब्झर्व्हता फक्त बाकी राहिले, कारण चेंडू असतील 12 चेंडूमध्ये जवळजवळ बऱ्याच धावा आमचे काउंटिंग करतील सर. 71 धावांची गरज. रिमेनिंग 12 बॉल, रिक्वायर्ड रन टू बाय 71. बॉलर तयार. पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. छोटा पॅकेज बडा धमाका. चांगली गोलंदाजी करतोय, तेज थर्रार, भन्नाट वेग, प्रचंड वेग आहे. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, तो म्हणजेच जयेशचा, तो पूर्ण फसलाय. डॉटच्या स्वरूपामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळते. कुठल्याही पद्धतीची अमोल धाव नाहीये, जखडून ठेवलंय. या स्पर्धेचं विशेष म्हणजे प्रत्येक दिवशी अलग अलग आवाज ऐकायला मिळाला पण, आणि हे असं होणं खूप गरजेचं आहे, कारण प्रत्येक वर्षी प्रत्येकाची भाषा आपल्याला ऐकायला मिळते, त्यांचे विचार ऐकायला मिळतात. आजचा दिवस पहिला पण तर आमच्या गावातला बुलंद आवाज मनोज किशोर पाटील सरांचा आहे. यावेळेस वॉर्डन केला, चेंडूला भिरकावून दिलाय, परंतु त्या ठिकाणी डीपर प्रोटेक्शन चांगलं झालंय. सिंगल कंप्लीट केली जाते जयच्या बॅटमधनं. सिंगल येत असताना अक्षरशः नांगी टाकलेली आहे. खरोखरच धावा जर पाहिल्या आपण तर 20 धावा धावफलकावर लागतायत. अजून बरीच मॅच फक्त ऑब्झर्व्हता बाकी राहिले. 11 चेंडू असतील, 70 धावांची गरज आहे. डिजिटल स्कोरर चांगलं आपले काम जॉब करत असताना बॉलर तयार. राईट हँड ओव्हर द विकेट मारा करण्यास तयार. यावेळेस मात्र जमिनीला गुदगुल्या करत मिड विकेट करीन चेंडू जातोय. प्रोटेक्शन डीप वर आपल्याला पाहायला मिळालं. सिंगल कंप्लीट केली जाते. सिंगलनेची धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 21.
21 वर 5 ही स्थिती अमोल आहे. बघायचं नक्कीच जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहेत तर चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करतात. कारण की जर आपण पाहिलं होतं की ज्या वेळेला चांदीप संघ कुठे ना कुठेतरी क्षेत्ररक्षण करत होता त्यावेळेला त्यांच्यामधून खूप खराब असं क्षेत्ररक्षण झालं होतं आणि त्याच्याच प्रती आपण पाहिलं 90 धावा कुठे ना कुठेतरी लागल्या धावफलकावर आणि आता त्याचंच नुकसान कुठे ना कुठेतरी हाही जर आपण पाहिला ह्या वेळेस मात्र चेंडू चांगला झेल लॉलीपॉप झेल सुटला गेला अमोल कोणाचा? तरच जायचा काय म्हणसेल. नक्की जयेश चांगल्या प्रकारचा फलंदाज आहे परंतु या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल कारण की खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण केलं. मागे सुद्धा एक हार्ड झेल होता तो त्यांनी घेतला होता आणि आताही प्रयत्न चांगला होता परंतु थोडासा त्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी चुकला. परंतु क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. बेरवाडीची जमेची बाजू आहे की अजूनही एकही षटकार नाहीये. खूप चांगली गोलंदाज आहे. स्वीट साऊंड जरूर आलाय मिड चेंडू इनटू द गॅप्स गेट इट परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळलंय. कारण टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू उंजलीमध्ये विसावला. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळलं. सिंगल कंप्लीट केली गेली. षटक क्रमांक आपण पाहिलं तपासून तर 4थं प्रगतीपथावर हाताळून चेंडू झालेत 5. या षटकातला शेवटचा चेंडू हाताळण्याकरिता खूप चांगलं क्रिकेट दुपारच्या सदरामध्ये आलेल्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. भाल्या मामा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं आम्ही मनस्वी स्वागत करतोय. एक चांगलं क्रिकेटरांना ते नेहमी टीम नेत आहेत आणि सपोर्ट करतात की जेणेकरून आपल्या गावातली टीम मोठी झाली पाहिजे आणि ते टीम सातत्याने नेत असतात. त्यांचं शुभ आगमन या ठिकाणी झालंय. मोस्ट वेलकम. यावेळेस मिस टाइम फटका फसलाय होईल. जणू मुद्दाम टाकला की काय हे चित्र आपल्याला मोल पाहायला मिळालं. चेंडू उंचलीमध्ये बसला होता परंतु पुन्हा धरती मातेला दान केलाय. धावा जर पाहिल्या व्यवस्थित तपासून तर 23 धावा धावफलकावर. षटक 4 षटकांचा खेळ संपुष्टात येते आणि 21 धावा धावफलकावर आपण पाहतोय. थोडस घाई करा आणि शेवटचं षटक पाहूया. बेरवाडी संघाकडून कोण घेऊन येईल. खूप मोठं आव्हान होतं. 90 धावांचं टार्गेट होता परंतु चांगली गोलंदाजी चांगलं क्षेत्ररक्षण चांगलं प्रत्येकाने आपलं जे रोल केलं ना दादा इथे खूप चांगलं प्रत्येकाने रोल चांगला केलाय. बॉलिंग चांगली केली क्षेत्ररक्षण चांगलं केलं बॅकअप देखील चांगला केला म्हणूनच इतक्या मोठ्या संघाला फक्त 21 धावावर गारद केलंय. ही खूप मोठी गोष्ट आहे बेरवाडी संघाकरिता. बॉल आहे यावेळेस मात्र नक्कीच स्वीट साऊंड आलाय परंतु त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळलंय सिंगल कंप्लीट केली गेली. सहकार्य करा आपण. प्रत्येक संघ नायकांनी आपापली प्रवेश फी जमा करायची आहे हे लक्षात घ्या. आयोजकांची विनंती आहे की आपापली जी प्रवेश फी आहे ना दादा ती तुम्ही जमा करा. तुम्ही खेळ करता खेळ दाखवता ही खूप मोठी गोष्ट आहे पण तेवढं सहकार्य देखील करा. पुढील बॉल हा शॉर्ट बॉल त्याचाच पुरेपूर फायदा परंतु डीपवर आपल्याला पाहायला चांगलं कॅच क्षेत्ररक्षण निवडला गेला. जय शकिरीला होतोय पूर्णविराम. थँक्यू सो मच दादा. महाराष्ट्राचे परमेश माली गायक यांच्या मुखातून आपण गीत ऐकलं. न्यू बॅटरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चांदीप संघाकडनं निलेश दादा मैदानाच्या आतमध्ये चेंडू हाताळण्याकरिता नक्कीच सूरज सारंग आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. 2 चेंडू हाताळून झाल्यात. पहिला चेंडू आपण पाहिला तर 1 धाव. दुसऱ्या चेंडूवर विकेटचं पतन. तिसरं चेंडू कशा पद्धतीने हाताळेल सारंग पाहूया. पुढील बॉलर तयार. यावेळेला स्वॉट अँड वेच मात्र पंच दंडित करतायत गोलंदाजाला. अवांतर धावसंख्या 1 ने वाढते कारण टप्पा पडल्यानंतर मोठा फटका कव्हर पॉईंट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु ऑफ स्टंपच्या बराच बाहेर चेंडू हाताळला गेला. खराब. पंचांनी दंडित केलं गोलंदाजाला. यावेळेस पावलांचा वापर जरूर केला मात्र यष्टीरक्षी चाणक्य महेंद्रसिंग धोनीची आठवण करून देते. महेंद्रसिंग धोनी कॉफी बुक स्टाईल मध्ये स्टंपला उद्ध्वस्त केलंय आणि या ठिकाणी बाद. थँक्यू सो मच. 25 वर 7
ही स्थिती आपण पाहतोय चांदीप संघाची. चांगलं कमबॅक मात्र या ठिकाणी बिरवाडी संघ नक्कीच विजयाच्या वाटचालीकडे. चेंडू असतील फक्त आणि फक्त 2-3 चेंडू. यावेळेस रिव्हाइव्ह करण्याचा प्रयत्न, एका हाताने बॅट खेळण्याचा, मात्र चेंडू कशाही धावा आल्यात परत आल्यात. चार धावा आपण पाहतोय मैदानाच्या आत. यावेळेस 1 बाउंड चेंडू सीमारेषा पलीकडे. धावा झाल्यात आपण पाहिलं तर 33 धावा धाव फलकावर. 33 वर 7 ही स्थिती या षटकातला शेवटचा चेंडू. बॅट टू बॅट 2 चौकार आपण पाहिले. पाहूया तिसरा येईल का. हो, जमिनीला गुदगुल्या करत चेंडू बॅट टू बॅट बॅट टू बॅट बॅट टू बॅट, तिसरा चौकार आणि 4 धावा. चांदीप संघ मात्र तुम्ही आलात या स्पर्धेमध्ये, भाग घेतलात, चांगलं परफॉर्मन्स केलं, तुमचं देखील मनापासून आम्ही स्वागत करू. आणि जो जिंकला संघ बिरवाडी, त्या संघाला पुढच्या वाटचाली करता माझ्याकडनं बेस्ट ऑफ लक. जसं जसं दुसरी इनिंग सुरू होईल नक्कीच आपल्यामध्ये बिरवाडी संघाचा प्रतिनिधी आपण या प्लीज पुढे या, आपण मुख्य मंचाकडे प्रस्थान करा. तर